मध्ये गौरीचा अर्थच असा आहे ग अधिक वळण. तो पती म्हणते आपल्या अर्धांगिनीला, अगं ये तू आपल्या जीवनामध्ये स्वतःला अशी वळणला की दुःखातून तुला सुखाची पायरी गाठता येईल, नाही का? गत झाल्यानंतर गवळणीचा भाग आणि गवळणीमध्ये भावी मनुष्य आपल्या पत्नीला संसाराबद्दल मार्गदर्शन करत असते की कुठेतरी संसाराचा गाढा सुरळीत चालावा. नुसती देवाची भक्ती केल्याने जमणार नाही. देवाची भक्ती करायची आहे तर सर्वप्रथम मनुष्याला जिवंत राहणं गरजेचं आहे, आणि मग जिवंत राहायचं आहे तर त्याच्यासाठी काहीतरी खाणं गरजेचं आहे, आणि मग काही खायचं आहे तर त्याच्यासाठी काहीतरी काम धंदा करावा लागेल. अनेक लोक या हितभऱ्या पोटासाठी गावोगावी देशोदेशी फिरतात, अनेक प्रकारचे धंदे व्यवसाय करतात. ज्याप्रमाणे लोहा लोखंड टिंटपर खाली बटल कोटी भेटल शिशी फुटल केसावर फुगे बुट्टीके बालवाले 25 रुपयाचे 25 शिंगाडे ऐकाजी चपला जोडे शिवाचे वगैरे वगैरे. परंतु माझ्या आजी पंजोबापासून चालत आलेला धंदा दह्या दुधाचा. माझी आजी त्या काळामध्ये डोक्यावरती दह्याचा माठ घ्यायची, खेडोपाडी जायची, दही घ्या अशी बोंबलाची ओटायची, दही विकायची आणि आलेल्या पैशातून उदरनिर्वाह करायची. जरी तो काळ अशिक्षित असला, दळणवळणाचे साधन त्या काळामध्ये नव्हते, पण काळ मात्र हा सत्यवादी होता. विश्वासावर जग चालायचं, एकामेकावर विश्वास होता त्यांचा. आता या काळात तर चंद्रावर गेले लोक तुम्हाला सांगतो, परंतु मनुष्य प्राणी सुद्धा तेवढाच नीतिभ्रष्ट झाला. या विज्ञान काळामध्ये, विज्ञान युगामध्ये मनुष्य प्राणी सुद्धा तेवढाच नीतिभ्रष्ट झाला. तो कसा तुम्हाला सांगतो, 5 वर्षाच्या पोरीवर भारतामध्ये बलात्कार होताना आम्ही बघतो आहे, बरोबर आहे. आणि या भारताची ख्याती जगाच्या पाठीवर खूप मोठी आहे. संताची भूमी, पावन भूमी म्हणून या भारताला ओळखल्या जातं. परंतु 5 वर्षाच्या पोरीवर बलात्कार होते. सक्का भाऊ पक्का बैरी, बाप सख्या पोरीला ओळखत नाही, बहीण भावाले ओळखत नाही, चुलता पुतणीले ओळखत नाही, आणि भगवे वस्त्र घालणारे साधू राहिले नाही. तेही साधव झाले. आसाराम झाला तर रामरहीम, रामरहीम नाही तर त्याच्या पाठीमागे नारायण साहेब. आणि म्हणून या आमच्या माय बहिणीच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. आमची माय बहीण कुठे व्यक्ती फिरायला जाऊ शकत नाही. म्हणून म्हटलं माझा सुद्धा धंदा आहे लस्सी सेंटरचा. काय इकडे तिकडे फिरू म्हणलं. माझं गावात बाजारपेठेत आहे मांडळ, आणि मांडळ ठिकाणी मी आपलं स्थायिक दुकान टाकलं. पण आज मला महत्वाचं काम आलं. तुम्हाला सांगतो, नागपूरला जायचं आहे. गव्हर्नमेंटनं आमच्या शाहीर कलाकारासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये 10 लोकांची निवड केली, 10 सदस्य, क यांना शासनाकडून मंथली काहीतरी अनुदान मिळावं. पण साला होते काय तुम्हाला सांगतो, या भारतामध्ये साले मोठे भाडखाई आहेत. हो, साला कष्ट करायची आणि भाडखाई. ज्याच्या बापानं कधी शायरी केली नाही, ज्याच्या बापानं कधी गाणं म्हणलं नाही, त्याचे थलाल पगार चालू आहे. आणि आम्ही येथे गोल्या खेळून राहिलो. हो, अशा माशा हो जी, काही नाही. आणि म्हणून त्या 10 सदस्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही थेरी प्लस प्रॅक्टिकल दोन्ही गोष्टीमध्ये त्याची ॲबिलिटी चेक करा. आणि त्याच्यानंतर तो कोणत्याही जाती पंथाचा असो, हा देशच 18 पगड जाती धर्माने बनलेला आहे, त्याला तुम्ही खुशाल पगार द्या, त्याला निवेदन द्यायचं आहे. परंतु आज मार्केटचा दिवस, बाजाराचा दिवस, धंद्याचा दिवस. नागपूरला जर गेलो बंद राहिले, काळ मागायचा, 2 मुलं पाठीशी काय खाऊन, हा विचार आहे. आणि म्हणून पत्नीला म्हणतो की आजच्या दिवस दुकान सांभाळ. पत्नीबद्दल सांगायला गेलो बंधूजन, क्षुल्लक कारणावरून माझ्या पत्नी बरोबर 2 गोष्टी झाल्या. माझी पत्नी माझ्यासोबत व्यवस्थित बोलत नाही, काही हरकत नाही. तरी पती हा त्याला तिला आवाज देतो, ते काय म्हणते ते ऐकून घेतो. मी सुद्धा तिला काही नवीन सांगण्याचा प्रयत्न करतोय का. नारी शिला 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 शिला
शिला अगं ए शिला अरे अरे परमेश्वरा सुरुवात कशी आहे तर शेवट कसं होईल का अजूनपर्यंत राग शांत झाला नाही नाही होऊ शकते शेजारीकडे शांताबाईकडे वगैरे बसली असेल ना त्या राधाबाईच्या घरी जात चकल्या खायला गेली असेल दिवाळीच्या निमित्तानं आमच्या माणसाच्या जातीला काय हो बायाच्या जातीला अनेक कामे असतात नाही तर घराच्या पाठीमागे काही कपडे धुत असेल भांडे घासत असेल कोणतं काम करत असेल म्हणून कदाचित आवाज गेला नसेल पुन्हा एकदा आवाज देतो आहे का तितक्यात म्हटली आता देवपूजा करते बाई नुकतीच देवपाठापाशी बसली आणि कुंकू लावती म्हटली तितक्यात यांचा आवाज आला असं काय काम पडलं असेल की मला आवाज दिला पण मी जाणार नाही तुम्हाला सांगते 8 दिवस झाले माझ्याशी बरोबर बोलत नाही आज असं कोणतं काम पडलं की शिला शिला म्हणून आवाज देत आहे अरे देवा म्हणजे बायको संग काम पडलं की लाडी गोडी लावायचं असं मी जाणार नाही अगोदर देवपूजा करते त्यानंतर झाकेला हात देणार पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला परेशानी भूखे को खाना प्यासे को पानी जय भाव बर्फाने तेरी मेहरबानी कदरदानी परमेश्वरा माझ्याकडे शब्द उरले नाही रे कोणत्या शब्दामध्ये तुला अभिवादन करू कारण जो मनुष्य प्राणी भक्ती मार्गाकडे वळतो त्याला चांगल्या गोष्टीची जडणघडण लागत असते पण आधीच म्हणलं मी नुसती देवाची भक्ती केल्याने जमणार नाही कोणता असा देव आहे देगा हरीन पलंगावरी आणून देणारा नाही ए शिला अगं ए शिला काय झालं कशाला आवाज दिला मला तुम्ही मगाच मी बघत आहे शिला 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 अगं रोज आवाज देव देव करून ठेवला कोंबडीचा पिला लई लाडानं बोलून जायलीस व लाडत नाही 8 दिवस झाले अशी हेकडे हेकडे चाललेस आणि आता मला मालूम आहे पायामध्ये मोठी ताकद आहे बायाले एवढी शक्ती दिला ना त्या निसर्गानं हे ओळखूनच टाकते का नवरा मोठ्या रागात आहे तर याले आता थंड कसं पाळायचं काय म्हणतावं चिक्कूचे पप्पा नाता हे चिकना चोपडानं बंद कर आणि सांगतो तेवढं काम कर कोणता हे लुगडं सोड अगे हा लुगडं सोडा लावता का मला उकडी फिर मारीन ये तुला तुझी अशीच नाही फिर म्हणत मग एवढा काय पागल समजतं मला मग हे नवीन लुगडं सोड आणि ते खुटीले लटकवलं मा बगर चैनीचं जीन्स पॅन्ट आहे ना ते चलो असं येई नसन जमत तर पुराणा पातळ वापर पण हे नवीन लुगडं तू नका घातलं तर मला मालूम आहे त्या डोक्यावर कोटच्या भूत सवार होत कोणची तयारी आवाज जाकला चालला
चालली मी. असं अरे भाऊ जेती चोराचा भेव तेतीच तर दिवस बुडल्यासारखा झाला. म्हणून तर म्हणलं इकडे लुगडं सोडलं म्हणून जाकले चालली. हो चालली. कायले चालली? मंडईचा कार्यक्रम आहे. अच्छा तिथं मी मंडई बघायला चालली. मंडई पाल चालली. हा मंडईच्या निमित्तानं काय काय तुयमचा तमाशा आहे. तमाशा आहे? हा आरईन शाहीर आणि निशाई शाहीरचा जंगी तुयम खडा तमाशा आहे. असं म्हणजे तमाशा पाल चालली तू? तमाशा पाहायला चालली वा. म्हणजे माणसं कसे करते म्हणून पाहायला चालली. हा म्हणजे आर्यन शेअरचा पाल चालली नाही? हो तमाशा. हो तमाशा ना. हो ना. बरं मला सांग तू 19 तारखेपासून हा जे रोजच्या रोज लोकांची गमती पावायला जाऊन राहिली जात आहे. 1 महिन्याचा काळ होऊन जायला 15, 20, 25 दिवस झाले. लोकांच्या तमाशा पाहायला जातात लोकांच्या गमती पावाले. मग आपल्या घरची गंमत 25 दिवसापासून झाली नाही त्याचं कसं म्हणतो? कोणत्या दिवसापासून झाली नाही अहो ते तुम्हाला समजायला पाहिजे. मला काय तर समजायला पाहिजे बहिमा तू जाशील लोकांच्या गमती पावाले घरची गंमत. हे जीवन सुद्धा एक गंमत झालेली आहे. तुम्हाला सांगतो काळ मागायच्या जिकडे तिकडे आमच्या कास्तकाराच्या मालाला भाव नाही यायचे भाव वाढत चालले सगळे जिकडे तिकडे आणि तू गमती पाहायला चाललं जातो म्हणत तुला काय वाटते? आई तुमची गंमत पाव बोर झाली मी म्हणून रंगारंगीच्या गमती पाहायला जाते. असं तू रोजच जा माय काही म्हणाय नाही मग गमती पाहायला जा. पण आपल्या घरी गहूही संपले तांदूळही संपले मग तर त्या आर्यन शाहीरले म्हणजो मी म्हणा तुझी जेती गंमत राहील तेती येत जाईन म्हणा आणि तू म्हणशील तेती येतो म्हणा. मग मला म्हणा माया घरी एक पोतं गव्हाचं एक पोतं तांदळाचं आणून टाक म्हणा. कशी देतील आपल्या घरी माणूस कायसाठी आहे घरामध्ये? माणूस कायसाठी आणि तू कायसाठी बस आई तो ताट घेऊन खासाठी. आय तो ताट घेऊन खासाठी. मग काय कहावत है बुजुर्गों की हम सब कुछ जानते लातों के भूत कभी बातों से नहीं मानते. कबीर महाराज कहते शब्द संभल कर बोलो बोलिए शब्द को हाथ ना पाओ और एक शब्द करे घाव तो एक मरहम लगा. ह्या शहाण्या लोकांचं म्हणणं आहे ग नवऱ्याचं पीठ तर बायकोचं पाहिजे नीट. जेव्हा जिंदगानी होते नीट त्याची जेव्हापर्यंत पती आणि पतीचे विचार सुईचे एका टोकापर्यंत येत नसतात शिला तेव्हापर्यंत या संसाराला गती मिळत नसते ग. संसार काय साधं वाटते तुला? मी काय म्हणतो काय म्हणता सांगा. आपला धंदा कशात म्हटलं माझे नारी नारी ग आपला धंदा दह्या दुधाचा. आपला धंदा दह्या दुधाचा लस्सी सेंटरचा. लस्सी सेंटर. मी काय म्हणतो आज मला महत्वाच्या कामाला नागपूरला जायचं आहे तर तू एक काम करू बाजाराचा दिवस आहे तर आतमध्ये जा आणि ते बॅग आहे आपली त्याची चाबी आहे दुकानाची सगळं साहित्य आहे. मी नागपूरला जातो लवकर वापस येतो. मला नागपूरहून येईपर्यंत फक्त आजच्या दिवस दुकान सांभाळ बस संपला काम. दुकान सांभाळ मी दुकान सांभाळणार नाही. मी दुकानात जाऊन बसणार नाही. असं तुम्ही नागपूरले जा मुंबईले जा. म्हणजे तू दुकान सांभाळणार नाही? भाऊ मोठं काळ बायाचं खराब आलं. तुम्हाला सांगतो हे होय महिलांसाठी आरक्षण दिलं की नाही आणि ते आरक्षण आम्हाला भोवून राहिलं. तुम्हाला सांगतो ते तर जाऊ द्या तुम्हाला खऱ्या अर्थाने सांगतो हे 1500 रुपये आम्हाला भोवून राहिले. आपण तुम्हाला भेटत नाही म्हणून तुमचं जेव्हापासून सुरू झाली माझी लाडकी बहीण योजना तुम्हाला सांगतो तर त्या बाईचा नवरा गेला वावरामध्ये पराठी डवराले पाणी आला आणि घराकडे वापस आला. तिचा नवरा पराठी डवरून घरी आला आणि तिले का म्हणते आपल्या बायकोला 1 गिलास पाणी पाजना तर ती बायको का म्हणते ए म्हणते आतापर्यंत केलं म्हणते मी ना सही आणि आता काय येथून लंबा चालला सोड चिठ्ठी दे. म्हणून या काळात बाया झाल्या ठोकर ना आम्ही माणसं झालं पिंगर पोकर. हो आता आम्ही माणसानं का करावं आम्हाला सूचना काही पण शाहीर निशान गरजून बोलतो त्या सरकारला जेव्हापर्यंत माझा लाडका भाऊ निघणार नाही तेव्हापर्यंत आम्ही माणसाची ज्या शांत बसणार नाही. यायले 1500 रुपये दिले आणि आम्हाला अभि देशीच्या पोब्या पुरते तर टाक. एवढ्यानंच वाया गेले व तुम्ही. एवढ्यानंच वाया गेले म्हणजे आणि ते आम्हाला भोवा लागून राहिलं. तुम्ही भोकन आता दुकानात जा म्हणलं तर नाही म्हणते महिने जाऊंगी. ठीक आहे काही हरकत नाही. मी काय म्हणतो जरा लक्ष देऊन ऐक. सांगा. कभी तेरा दामन्ना छोड़ेंगे हम कभी तेरा दामन्ना छोड़ेंगे हम कभी तेरा दामन्ना छोड़ेंगे हम कभी तेरा दामन्ना छोड़ेंगे चाहे जमाना करे लाखों सितम चाहे जमाना करे लाखों सितम कभी तेरा दामन्ना छोड़ेंगे कभी तेरा दामन्ना छोड़ेंगे हम
भाचड टिपले तुला जराशी लाज नाही वाटत नाही? कसली लाजवा त्या बहिमा तारवलेलं घर उकरवाकर करून राहिली. सारा ते मीच मी चांगल्या गोष्टी सांगून राहिलो भाऊ. तुम्हाला सांगतो त्या मा सासूनच्या माय बाबा 4 कोंबड्या दिलं. जावे बापू घेऊन जा म्हणे. तुम्ही काही कार्यक्रमावर राहता म्हणे, तुम्ही काही दिवाळीला या नाही म्हणे. कोंबड्या घेऊन जा म्हणे. मा सासून कोंबड्या आणलो घरी. ज्या माय बाबा त्या कोंबड्या एवढ्या बदमाश निघल्या. तुम्हाला सांगलो अंडे देणं बंद केलं, पिरीक पिरीक हागलं. वा रे वा, तुमच्या धाकाला पिरिक पिरिक हागण्याचा. मी काय म्हणतो जरा लक्ष देऊ नाही. शिला सांगा करता निसता नियमाने वागणारी करशील ग. 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 संसाराचा घातणारी करशील ग. संसाराचा घातणारी नियमाने वागणारी करशील ग. नियमाने वागणारी करशील ग. नियमाने वागणारी करशील ग. नियमाने वागणारी करशील ग. संसाराचा घातणारी करशील ग. संसाराचा घातणारी करशील ग. नियमाने वागणारी करशील ग. नियमाने वागणारी करशील ग. नियमाने वागणारी करशील ग. नियमाने वागणारी करशील ग. उठ, उभी होईल लवकर. तू सोडा ना. का सोडू? अब तो खोस खास केला धोतर. हा धोतर सोडू? मग असाच भिडू? तशी काय वा. हा. अब तो खोसलेला काष्ट आहे ना तुमचा. असा म्हणलं. तो सोडा म्हटली. मला म्हणते धोतर सोडा. मा. त्या बहीण मला आणली ना आपण. तुले वाटून करायलं काय? का जणीच्या ढेपल्या समजतं का मला? आ? मी आव बारीक लहानसा माणूस पण दणका मारून कांदा फोडून खातो. पाहिजे. समजलं का नाही? पटलाचा सौदा आहे तर गिरेक चौदा. असं काय नाही. एकट्यानं ठेका घेतला होता ती? मग बायको ठेका घेतला आम्ही ना. बायको काय नाही केलं मग. ए बायको काय त्या मायल्या ना त्या बापाला निघलं बायकड. शानपण बायको करायला कसं कोंबड्या पिल्ल्यासारखं आले होते चिमून सारखे. केले फक्त भात खावासाठी बायको केलं मी नाही. त्या माय बहीण मग कसं का करावं काय समजत नाही. ऐक मी काय म्हणतो. काय म्हणतो सांगा. मोहब्बत के शोलों में चलता रहूंगा. मोहब्बत के शोलों में चलता रहूंगा. पुत्र मांगर ही असं पोट भरते. पुत्र मांगर ही असं पोट भरते. करणे माणूस जगामध्ये उरते. करणे माणूस जगामध्ये उरते. करणे माणूस जगामध्ये उरते. या मार्गाने नारी कधी पडशील ग. नियमाने वागणारी करशील ग. नियमाने वागणारी करशील ग. नियमाने वागणारी करशील ग. नियमाने वागणारी करशील ग. माय बहीण मायच्या पाटील हुए का घाटला हातेल हुए बायकोने पाडून मारे भी नाही किया मार में एकही झोंडपाना मारला साल्याला. बापरे निरा दंड झाला ते मारे. साल्या टोपी पळतोरी मारते. उचल कोण मी? एक पत्रिका देऊन ठरवलं का मी साल्या खाल्या खात्या आणून भाड्याच्या बाईला? लावतो. एक मित्र होतं म्हणे, मी करत होतो म्हणलं.
पाहिलं येऊ बरोबर आहे. तुझे पेलून राहिली. अरे मी ना आपल्या याच्यानं पाहिलं डोळ्यानं. तू आपल्या डोळ्यात पाहिलं हो. आणि मी भोकणार का? आणि मी भोकणार का? मीनच नाही पाहिलं, हा लोकांनी पाहिलं. म्हणजे तुम्ही पाहिले नाही ठोकूनच. यायला पाहिलं मग बरं इमानदारी सांग, हा खाली कोण होतं? खाली तू होता. ते मारी. हो. अरे डोकं खराब आहे का मी देवाला? खाली तू होतास. खरं इमानदारी सांगतो. इमानदारीनं. चालतो मी हो. आणि मायावर तर तुझी बायको तू मरतेसच मग हाताना आणि तिच्यावर तर मी. आसाराम बापू कायले आसाराम बापू नाही, तुझे दोन्ही फायटावनं मारे ते. माय बायको मध्ये मारत होती. दोन्ही फाट कोणा मारे. म्हणलं त्या महाप्रेमा म्हणलं पाटील मरून जाईल म्हणून धावलं. त्या बायकोने न उचललो. म्हणे तुले नाही किले. तिने उचलला. हा. या भाड्याच्या बाईला साल्या तोंडाच्या सालिया टाकलो कोण? टाकलं म्हणजे नाही बाबा कोणा साल्या दिमाग खराब केला तुला मायवाला पुरा. हा. साल्या तू येत नको जेव्हा घरी. साल्या म्हणतेस मला. बाबा साल्या मध्ये काऊन म्हणीन तुला साल्या काऊन? अच्छा मन बरं. साल्या हा ते गाव द्या साल्या. साल्या तर मग तू बरं म्हणतेस मला. तू रिस्टाईल झाला होतेस म्हणून तुला म्हणलं. म्हणजे कोणता रिश्ता आहे? माय बायको कोण होती ती म्हणी? माझी बायको होते. साल्याच्या बहीण माई बायको नाही. हा. तुझी बायको होते म्हणतो. असं हा तर माई बायको माईवाली बायको होते. हा. पण तुझी वाली कोण होते? माई हो? माई बहीण होते. बहीण होते. हा. आणि मग तू कोण झाला तिचा? नवरा. ओ! मी नाही. हा, हा. तू होशी का म्हणून नवरा. असं मी तर नवरा हो. हा. पण तू कोण होशील तिच्या? भाऊ. भाऊ. तर साला नाही होशील साल्या. अरे च्या बाई. बोललो का नाही निस्त्यानं? हा. काय वाईट बोललो? हो. हा. बरोबर आहे, तुम्ही आपल्या याच्यानंच बोलल्या म्हणा रिश्त्यानं. हा. आणि मग माई बायको कोण होते? म्हणलं साला हा आनंद वरची ठेवूनच बा म्हणून. तुझी वाली बायको माहितीच होईल. हा बायको. आपल्यासारखं समजतं का बे माती खाया? तर कोण होईल? ते माय बहीण होईल. बहीण होईल. हा मग मी तिच्या हा? मी कोण झालो? तिच्या कोणाच्या? त्या बहिणीच्या नवरा. नवरा. हा. आणि मग मा बायकोचा भाऊ तू. मी. मग माया साला नाही झालास का बे साल्या? अबे तसं नाही. हा. तुम्ही म्हणजे साल्या म्हणशील, मी तुले साल्या म्हणेन. हा. दोस्ता तशी गोष्ट नाही रे. हा. तुले सांगतो तू माझ्या साला कसा होता. हा, कसा होतो? कसा होता सांगतो ना. हा. तुझी बहीण झाली समोरून आणि तू झालास मागव. म्हणजे इकून अबे मागवल मध्ये इकून का? मागून म्हणलास ना. अबे मागवल मध्ये बोलण्याची परिभाषा आहे. आजी तुला नाही का बसलं का? नाही नाही. तू एक पाय. पण तुला तुझी बहीण समोरून झाली म्हणला. हो, बरोबर आहे. आणि तू मागून म्हणजे मी इकून ना समोर. ए, चुप. इकून मागवल म्हणजे इकून नाही. मागवल म्हणजे नंतर. नंतर म्हणला का तू? त्याच्या बहीण मध्ये कामाच्या डोक्यामध्ये एवढा भूत भरलाय बा म्हणून. पाय तुझी बहीण पहिले झाली. हो. जन्माली आली. हो. आणि 4 वर्षाच्या नंतर तू जन्मला. म्हणजे तू तिच्यापेक्षा 4 वर्षानं लहान आहे. मागून हा, नंतर नंतर म्हणजे त्याने मागू. यालाच म्हणते मागून खरं. म्हणून तुला साला होते. हा बरोबर आहे. दुसरी गोष्ट विचारू. हो हो दीप्त होता. चल दोस्ता तू एक काम कर. तू घरी जा. आणि आपल्या बायको घेऊन ये. जा. ये. नवरसाचे करून मंथाना आवाज वाढवण्याचा प्लीज. प्लीज.
नार निघाली अधिष्ठानाचा असं काय मग तितक्यात झाली नवलाई आला घरी आला घरी हात दिरे हो तितक्यात झाली नवलाई आणि आला घरी हाताने मग काय सगुणाशी निर्गुणाशी पुरुषोत्तमा सांगती नार पुरुषोत्तमा सांगती नार नवरस मातला नवरस मात दिरे हो याच ठिकाणी माझा वेळ समाप्त झाला. यानंतर आमच्या जोडीला लाभलेले सकाळी शाही सन्मानी आर्यनजी नागदेव साहेब आपल्या कार्यक्रमाला सुंदर सुरुवात करतील. धन्यवाद.